योब अध्याय 42। मग योब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करिता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे। अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी। यास्तव मला समजत नाही ते मी बोललो, ते माझ्या आटोक्या बाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही। आता ऐक, मी बोलतो, मी तुला विचारितो, तू मला बोध कर। मी तुझविषयी कर्णोपकरणी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे। म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चात्ताप करीत आहे। परमेश्वराचे इयोबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलीफज तेमानीला म्हणाला, तुझवर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण मजविषयी माझा सेवक योब जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही। तर आता तुम्ही 7 बैल व 7 एडके घेऊन माझा सेवक योब याजकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा। मग माझा सेवक योब तुम्हासाठी प्रार्थना करील, कारण मी त्याजवरच अनुग्रह करीन। म्हणजे मग माझा सेवक योब जसे मजविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही, या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हास मिळणार नाही। हे ऐकून अलीफज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, आणि परमेश्वराने योबावर अनुग्रह केला। योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला। पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली। मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याजकडे आले, आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले। आणि परमेश्वराने त्याजवर जी विपत्ती आणली होती ती विषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले। प्रत्येकाने त्याला एक कसिता व सोन्याची एक अंगठी दिली। परमेश्वराने योबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले। 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलांच्या 1000 जोड्या आणि 1000 गाढवी, इतक्यांचा तो धनी झाला। त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या। एका कन्येचे नाव यमीमा, दुसरीचे कसिया व तिसरीचे केरेन हप्पुक, अशी त्यांची नावे त्याने ठेविली। इयोबाच्या कन्यांइतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या। त्यांच्या बापाने त्यास त्यांच्या भावांप्रमाणेच वतन वाटून दिले। त्यानंतर इयोब 140 वर्षे जगला, आणि त्याने 4 पिढ्यापर्यंत आपले पुत्रपौत्र पाहिले। नंतर इयोब वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला।